अरे मुंबईने जिंकली या मॅच गाणं वाजू द्या. मुंबई इंडियन्सने काल गुजरात टायटन्सला धोबी पछाड दिलं आणि मुंबई इंडियन्स पोहोचलेली आहे क्वालिफायर 2 मध्ये, जिथे ते आता पंजाबशी भिडणार आहेत. मुंबई इंडियन्सने जे 228 रनचं टार्गेट दिलं होतं ते गुजरात टायटन्स फक्त 208 रन करू शकली. हीच ती मुंबई इंडियन्स जी IPL सुरू झालं तेव्हा पहिल्या 7 मॅचमध्ये 5 ते 6 मॅच हरली होती, बॉटमला होती. कोणालाच वाटलं नाही की प्लेऑफ्स खेळतील, पण मुंबई इंडियन्स आहे ती परत येते आणि परत आली आणि आता क्वालिफायर 2 मध्ये एंट्री केलेली आहे. कालची मॅच जबरदस्त होती. कधी मुंबई इंडियन्स पुढे, कधी गुजरात टायटन्स पुढे. कोण शेवटपर्यंत जिंकेल एक सांगता येत नव्हतं, पण मुंबई इंडियन्स आहे ती. मुंबई इंडियन्सला प्लेऑफचा एक्सपिरियन्सच एवढा जास्त आहे ना की मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये हरवणं खूप अवघड आहे. आणि मुंबईचा राजा रोहित शर्मा कालच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रोहित शर्मा ज्याचे रन्स येत नव्हते या IPLच्या सीझनमध्ये, ज्याला बाहेर काढा असे म्हणत होते सगळेजण, तेव्हा जेव्हा त्याची खरंच गरज होती, जेव्हा खरंच मोठी मॅच होती, तेव्हा रोहित शर्माने 50 बॉल्समध्ये 81 रन्स केले. 50 बॉल्समध्ये 81 रन्स आणि काल तो मॅन ऑफ द मॅच ठरला. रोहित शर्माने काल 7000 आपले रन सुद्धा पूर्ण केले IPLचे आणि 300 सिक्सेस सुद्धा कंप्लीट केले. 300 सिक्सेस. फर्स्ट प्लेअर आहे ज्याने 306 मारले आहेत. काल रोहित शर्माला मॅन ऑफ द मॅच मिळालं, पण अजून एका प्लेयरला मॅन ऑफ द मॅच दिलं गेलं असतं, तो म्हणजे जसप्रीत बुमराह. अशी कोणती मॅच आहे का जिथे जसप्रीत बुमराह आहे आणि तो हिरो नाही? कालच्या मॅचमध्ये दोन्ही साईडचे बॉलर्स मार खात होते, रन्स येत होते, पण जसप्रीत बुमराह 4 ओव्हर्समध्ये फक्त 27 रन्स दिले. आणि जेव्हा वॉशिंग्टन सुंदर मॅच गुजरात टायटन्ससाठी जिंकून देऊ शकत होता, त्यावेळेस वॉशिंग्टन सुंदरची बुमराहने विकेट काढली. कालच्या मॅचमध्ये अजून एक हिरो म्हणजे साई सुदर्शन. गुजरात टायटन्स मॅच हरली, पण साई सुदर्शन काल सुद्धा काय खेळला आहे. तर पूर्ण IPL सीझनमध्ये साई सुदर्शनची जी बॅटिंग आहे ना ती एकदम क्लास होती. 750 रन्सपेक्षा जास्त रन्स साई सुदर्शन या सीझनमध्ये केलेले आहेत. आणि काय बॅटिंग करतो तो, काय क्लासिक बॅटिंग करतो. इंडियाला अजून एक जबरदस्त बॅट्समन मिळालेला आहे साई सुदर्शन, जो आता टेस्ट टीममध्ये सुद्धा आहे. काल मुंबई इंडियन्सने पहिली बॅटिंग केली आणि पहिले बॅटिंग करून त्यांनी 228 रन्स केले. त्याच्यामध्ये रोहित शर्माने 81 रन्स केले 50 बॉल्समध्ये. जॉनी बेस्टोने सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली. 22 बॉल्समध्ये 47 रन्स. त्याच्यानंतर तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव यांनी पण चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं. आणि हार्दिक पांड्या, लास्ट ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने काय धुतलं, ते 9 बॉलमध्ये 22 रन्स केले. आणि त्याच्यामुळे जे टार्गेट होतं ते 228 झालं. 228 जे 210-215 पर्यंत टार्गेट जाऊ शकलं असतं, ते 228 रन्सचं टार्गेट मग मुंबईने दिलं. गुजरात टायटन्सची जी बॉलिंग होती ती खूपच साधारण होती. कोणताच बॉलर चालला नाही, सगळ्यांनीच रन्स दिले, विकेटही कुणाला मिळाल्या नाही. गुजरात टायटन्स जेव्हा आली बॅटिंगला तेव्हा शुभमन गिल पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला आणि तेव्हाच वाटलं मॅच गेली. कारण गुजरात टायटन्सचा प्रॉब्लेम होता, त्यांचे जे टॉप ऑर्डर होते त्यांचे तर रन्स होते, पण त्यांचं मिडल ऑर्डर जे होतं त्यांचे रन्स नव्हते, त्यांचा फॉर्म नव्हता. पण नंतर साई सुदर्शन उभा राहिला, त्याने रन्स केलेच. 49 बॉल्समध्ये त्याने सुद्धा 80 रन्स केले. आणि त्याच्यासोबत होता वॉशिंग्टन सुंदर, ज्याने 24 बॉल्समध्ये 48 रन्स केले. ते दोघं जेव्हा खेळत होते तेव्हा जवळपास वाटलं की गुजरात टायटन्सचा मॅच घेऊन जाईल. पण आला जसप्रीत बुमराहने जे बोल्ड मारले ना वॉशिंग्टन सुंदरचं, क्लासिक बोल्ड मारलेलं. आणि त्याच्यानंतर मॅच पूर्णपणे मुंबई इंडियन्सकडे फिरली. त्याच्यानंतर त्यांचं मिडल ऑर्डर गुजरात टायटन्सचे रन्स करू शकलं नाही. जबरदस्त परफॉर्मन्स करून मुंबई इंडियन्स आता क्वालिफायर 2 मध्ये पोहोचलेली आहे. आणि त्यांचा एक्सपिरियन्स बघता, मुंबई इंडियन्सचा एक्सपिरियन्स फॉर्म बघता, मुंबई इंडियन्सला बेस्ट चान्सेस आहेत आता क्वालिफायर 2 जिंकून फायनलमध्ये जाण्याचे.